हॅलो अँड वेलकम टू माझं विद्यार्थी. आजपासून आपण बघणार आहोत 12वी महाराष्ट्र बोर्डाचा अकाउंटन्सी बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचा सिलेबस. पण तत्पूर्वी मराठी माध्यमाच्या मुलांसाठी एक संदेश आहे. 10वीपर्यंत बऱ्याचशा मुलांचं शिक्षण मराठी माध्यमात झाल्यामुळे 11वीला थोडंसं इंग्लिशमध्ये आल्यावरती सगळा विषय आणि अकाउंटन्सी हा पूर्णपणे नवीन विषय असल्यामुळे मुलं थोडीशी बिचारी भांबावून जातात आणि डेबिट क्रेडिट काय आहे हे कळायच्या आधी 11वीचं वर्ष सरून गेलेलं असतं. पण मग अशावेळी न घाबरता जर मुलांनी कष्ट घेण्याची तयारी दर्शवली तर 12वीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मार्क्स त्यांना मिळू शकतात. तर अट एवढीच आहे की इंग्रजीमधून अकाउंटन्सी हा विषय शिकताना तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागणार आहेत. इथे मी तुम्हाला मराठीतून समजावून सांगणारच आहे, पण तुमची कष्ट घ्यायची तयारी असायला हवी. कारण अकाउंटन्सीमध्ये थिअरीलासुद्धा 20 मार्काचं वेटेज दिलेलं आहे, त्यामुळे थिअरी ही व्यवस्थितच करायची आपल्याला. चला तर मग सुरू करूया. इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप. इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप आपल्याला मागच्या वर्षी पार्टनरशिप OCमध्ये पण होतं, ज्याच्यामध्ये पार्टनरशिपचे फीचर्स बघितले होते, वैशिष्ट्य बघितले होते. तर यावर्षी तेच फीचर्स वैशिष्ट्य सगळे आहेत, पण यातले कोणकोणते करायचे आणि कोणकोणते महत्त्वाचे आहेत त्याला अंडरलाईन केलेलं आहे, ते आपण व्यवस्थित बघणार आहोत. डेफिनेशन, व्याख्या. पार्टनरशिपची व्याख्या काय आहे तर ॲज पर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. कोणता ॲक्ट आहे, कोणता ॲक्ट गव्हर्न करतो पार्टनरशिप फर्मला? इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4. यानुसार पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स who have agreed to share the profits of the business agreed on by all or any one of them acting for all. म्हणजे काय तर पार्टनरशिप हे पार्टनर्समधलं रिलेशन आहे ज्यांनी अग्री केलेलं आहे की बिझनेसचा जो काही प्रॉफिट होणार आहे तो ते वाटून घेणार आहेत, आणि हा जो आहे बिझनेस तो सगळे मिळून करणार आहेत आणि सगळ्यांसाठी करणार आहेत. म्हणजे काय तर प्रॉफिट अँड लॉस जो काही होईल ऑर लॉस तो ते अग्रीड करणार आहेत. म्हणजे पार्टनरशिप डीडमध्ये त्यांचा रेशो लिहून दिलेला असणार आहे की 40-50 करणार आहेत, 50-50 कसा रेशो असणार आहे ते पार्टनरशिप डीडमध्ये लिहून दिलेलं असणार आहे. तर हे झाली पार्टनरशिपची व्याख्या म्हणजे डेफिनेशन. आता आपण त्याची वैशिष्ट्ये म्हणजे फीचर्स बघणार आहोत. आता फीचर्समध्ये काय काय येणार आहे तर अग्रीमेंट, जे वरती आपण अंडरलाईन केले, अग्रीड म्हटलं. अग्रीड म्हणजे काय? अग्रीमेंट. पार्टनरशिपमध्ये अग्रीमेंट असायला पाहिजे. पार्टनर्समध्ये अग्रीमेंट असलं पाहिजे की जे काही आपण बिझनेस करणार आहोत तो सगळ्यांसाठी आणि सगळ्यांनी मिळून केलेला बिझनेस आहे. तर हे जे काही आहे ते अग्रीमेंट असणार आहे, आणि ते अग्रीमेंट कसंही असू शकतं, रिटन असू शकतं किंवा ओरल तोंडी पण असू शकतं. पण पुढचे डिस्प्यूट्स अवॉइड करायचे असतील भविष्यातले, टू अवॉइड द फ्युचर डिस्प्यूट्स इट मस्ट बी इन रायटिंग. पार्टनरशिप डीड जेव्हा अग्रीमेंट रायटिंगमध्ये होतं तेव्हा त्याला पार्टनरशिप डीड असं म्हणतात. म्हणून पुढचे डिस्प्यूट जर अवॉइड करायचे असतील तर पार्टनरशिप अग्रीमेंट कसं असायला हवं आहे ते रिटर्न असायला हवे. ओरल असेल तरीही चालणार आहे, पण पुढची भांडणं अवॉइड करायची असतील तर पार्टनरशिप अग्रीमेंट हे रायटिंगमध्येच असायला पाहिजे, आणि जेव्हा ते रायटिंगमध्ये होतं तेव्हा त्याला पार्टनरशिप डीड म्हटलं जातं. सेकंड पॉईंट आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन ज्या स्टेटमध्ये पार्टनरशिप फर्म आहे त्या स्टेटमध्ये पार्टनर्सला रजिस्ट्रेशन करायचं आहे. इतर स्टेटमध्ये पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नसलं तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट पॉईंट आहे नंबर ऑफ पार्टनर्स. कोणती पार्टनरशिप फर्म जर सुरू करायची असेल तर पार्टनर्स देअर मस्ट बी मिनिमम 2 पार्टनर्स अँड मॅक्सिमम देअर मस्ट बी 50 पार्टनर्स ॲज पर कंपनीज ॲक्ट 2013. म्हणजे काय? फॉर constituting a partnership firm there must be minimum 2 partners and maximum 50 partners. नेक्स्ट पॉईंट आहे लॉफुल बिझनेस. लॉफुल बिझनेस म्हणजे काय? पार्टनर्सने पार्टनरशिप फर्म सुरू तर केली आहे, पण तो जो बिझनेस आहे तो स्टेट गव्हर्नमेंटच्या मान्यतेमध्ये येत नाही किंवा इल्लिगल बिझनेस आहे, तर लॉफुल बिझनेस त्याला म्हणता येणार नाही. म्हणजे business should be undertaken by the business which is undertaken by the partnership firm must be lawful business and it should be permitted by the state government. Then only it will get permission. So it must be lawful business. नंतर आहे शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस. आता प्रॉफिट्स अँड लॉसेस जे शेअर करणार आहेत, आता कोणत्याही पार्टनरशिप फर्मचा किंवा ट्रेडिंग फर्मचा
बिझनेसचा ट्रेडिंग बिझनेसचा उद्देश काय असतो, कोणत्याही बिझनेसचा उद्देश प्रॉफिट कमावणं हा उद्देश असतो. आणि जर तो पार्टनर्समध्ये होत असेल बिझनेस, तर पार्टनर्सची भांडणं जी अवॉइड करायची असतील प्रॉफिटसाठी, तर तो पार्टनरशिपचा रेशो हा पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केला पाहिजे. द प्रॉफिट शेअरिंग रेशो शुड बी मेन्शन इन द अग्रीमेंट ऑर इन द पार्टनरशिप डीड. आणि जर पार्टनरशिप डीडमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल तर तो इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातो. इफ द रेशो इज नॉट मेन्शन इन द पार्टनरशिप डीड, देन द प्रॉफिट ऑर लॉस मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली. नेक्स्ट आहे, ही सगळ्यात इम्पॉर्टंट अनलिमिटेड लायबिलिटी. ही सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे पार्टनरशिपचं. काय आहे? अनलिमिटेड लायबिलिटी. द लायबिलिटी ऑफ ऑल द पार्टनर्स इन द फर्म इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. मोस्ट ऑफ द टाईम ही विचारली जाते, फिल इन द ब्लँक्स. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन द पार्टनरशिप फर्म इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. नाउ व्हॉट डू यू मीन बाय अनलिमिटेड? अनलिमिटेड म्हणजे काय? तर बिझनेसची जी काही देणी आहेत, ती देणी देण्यासाठी जर बिझनेसचे ॲसेट्स कमी पडत असतील, बिझनेसची देणी देण्यासाठी बिझनेसचे ॲसेट्स कमी पडत असतील, तर पार्टनर्सची प्रायव्हेट प्रॉपर्टीसुद्धा आपण विकू शकतो आणि बिझनेसची देणी देऊ शकतो. त्याला म्हणायचं अनलिमिटेड लायबिलिटी. नेक्स्ट दिलं आहे जॉईंट अँड सेव्हरल. जॉईंट अँड सेव्हरल म्हणजे बिझनेस पार्टनरशिप फर्मचा बिझनेस हा जॉईंट आहे आणि सेव्हरल म्हणजे लायबिलिटी ही कशी आहे? जॉईंट पण आहे, एकमेकांबरोबर ती जॉईंट पण आहे आणि सेव्हरल पण आहे आणि वेगवेगळे इंडिव्हिज्युअली पण सगळेजण लायबल आहेत. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. ईच पार्टनरशिप फर्म किंवा ईच पार्टनर इन द पार्टनरशिप फर्म हॅज अ जॉईंट ओनरशिप फॉर ऑल द प्रॉपर्टी ऑफ द बिझनेस. नो पार्टनर कॅन यूज इट फॉर पर्सनल पर्पज. राईट? म्हणजे प्रत्येक पार्टनरला पार्टनरशिप फर्ममध्ये जी काही ॲसेट्स असतात त्याची ओनरशिप जॉईंट असते आणि त्याचं मॅनेजमेंटसुद्धा प्रत्येक पार्टनर करू शकतो. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशनशिप. आता पार्टनर्समध्ये रिलेशनशिप कसं असतं हे सुद्धा एक महत्त्वाचा फीचर आहे. विदिन पार्टनर्स, पार्टनर टू पार्टनर त्यांचं रिलेशन एजंट आणि पार्टनर असं असतं आणि आउटसायडरशी रिलेशन त्यांचं प्रिन्सिपलशी असतं. म्हणजे जर एखादा पार्टनर थर्ड पार्टीशी, बाहेरच्या पार्टीशी जर बिझनेस करत असेल तर त्या थर्ड पार्टीशी त्याचं रिलेशन प्रिन्सिपल म्हणून असणार आहे आणि पार्टनर टू पार्टनर रिलेशन एजंटचं असणार आहे. म्हणजे ईच पार्टनर वर्क्स इन टू फोल्ड कॅपॅसिटी, दॅट इज प्रिन्सिपल अँड एजंट. नंतर आहे डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे काय? एंड ऑफ द पार्टनरशिप फर्म. कधी पार्टनरशिप फर्म कधी एंड होऊ शकतो पार्टनरशिप फर्मचा? तर अंडर 4 कंडिशन्स पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व्ह. पहिली कंडिशन आहे विदिन अग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. जर पार्टनर्सनी ठरवलं की आता पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह करूया, तर सगळ्यांच्या संमतीने ती डिझॉल्व्ह करता येते, एंड करता येते. त्यासाठी आधी 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते आणि त्याच्यानंतर जर एखादा पार्टनरशिप फर्मचा बिझनेस चालू आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या पार्टनरची डेथ झाली असेल किंवा तो पार्टनर इनसॉल्वंट, दिवाळखोर झाला असेल किंवा इन्सेन म्हणजे काय? वेडसर किंवा कोणतीही डिसिजन घेण्यासाठी सक्षम नसेल, तर त्या केसमध्ये सुद्धा डिझोल्युशन होऊ शकतं. तर पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन 4 गोष्टींमध्ये होऊ शकतं. एक अग्रीमेंट असेल पार्टनर्सचं एकमेकांबरोबर तर होऊ शकतं, किंवा जर पार्टनरची डेथ झाली असेल तर, किंवा दिवाळखोरीमध्ये पार्टनर निघाला असेल तर, म्हणजे इन्सॉल्वंट असेल तर, किंवा इन्सेन पार्टनर झाला असेल तर. तर हे 9 पार्टनरशिप फर्मचे आपण आत्ता पाहिले. पार्टनरशिप फर्मचे आपण 9 फीचर्स पाहिले. अग्रीमेंट, रजिस्ट्रेशन, नंबर ऑफ पार्टनर्स, लॉफुल बिझनेस, शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस, अनलिमिटेड लायबिलिटी, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशनशिप आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. सो दिस इज ऑल फॉर टुडे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शनला कोणतेही चार्जेस लागत नाहीत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.